बुलेटिनला आपण सुरुवात करतोय पुण्यातल्या घडामोडींनी। पुण्यामध्ये सीओईपी कॉलेजमध्ये राडा झालेला आणि या प्रकरणामध्ये आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात युवक काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप अभाविपनं केला। तर पुण्यातील सीओईपी कॉलेजमधील भाजपाच्या विद्यार्थ्यांची संघटना अभाविप आणि काँग्रेसची युवक संघटना NSUI यांच्यामध्ये जोरदार राडा झालेला। अभाविपनं काही मुलींना कॉलेजमध्ये डांबल्याचा आरोप NSUIनं केला होता। दरम्यान ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पाहूया। सीओईपी मध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत। हे सगळे काँग्रेस कार्यकर्ते आहेत ज्यांच्यावर काल रात्री पुणे पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केलेले आहेत। काय नेमका सगळा प्रकार घडला होता आणि जे गुन्हे दाखल केले आहेत ते त्याच्यावर काय भाष्य? साम टीव्ही तिथं पूर्ण वेळ काल होती। पूर्ण फुटेजेस आमचे जे ते तुमच्याकडे आहेत, तुम्ही लाईव्ह तिथं सर्व ते चालवत होता। पहिल्यांदा नाही आहे असं, आतापर्यंत बऱ्याच झाले खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पोलिसांवर दबाव होता, तुम्ही फक्त काही करून म्हणजे माझं तिथं एकही शिवी दिलेलं नाही, एकही कोणाला हात लावलेला नाही। आम्ही इथं शांत करतो परिस्थितीला वगैरे, पण तरीसुद्धा आम्ही फक्त ह्या भारतीय जनता पक्षाचे सरकारचे कॉर्पोरेशनचे यांची प्रकरणं बाहेर काढत असताना या लोकांना त्रास होतो, त्यामुळे ह्या लोकांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम केलेले आहेत। नक्कीच हे जाणून बुजून केलेलं आहे, कारण की जर तुम्ही बघितलं तर आमचे युवक काँग्रेसच्या काही पदाधिकारी NSUIचे पदाधिकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, तरी पण एकाही ABVPच्या किंवा BJPच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झाला नाही। आणि आम्ही ज्या म्हणजे तिथं संविधान मार्गाने आम्ही तिथं आंदोलन करत होतो, जी लोक आंदोलन संविधान मार्गाने करत होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला। ABVPच्या गुंडांनी आणि तिथला कुलगुरूंनी तिच्याकडून माफीनामा लिहून घेतला। त्या मुलीचं संरक्षण कोणी करणार, ह्याची जबाबदारी कोण? आणि माझं तर मत आहे की ABVPचे जे गुंड आहेत त्यांच्यावरची तुम्ही किडनॅपिंगची आणि एक्स्टॉर्शनची कलम टाकून त्यांना गुन्हा दाखल केला पाहिजे। आता तुम्हाला माहिती आहे सरकार कोणाचं आहे, प्रशासन कोणाचं आहे। हे जे लोक स्टुडंटसाठी भांडतात त्यांचं ऐकायच्या ऐवजी जे आमच्या विरोधात भांडतात त्यांच्या तुम्ही ऐकताय। FIR जे पण झाले, जे पण इन्व्हेस्टिगेशन होईल मी बघून घेऊ, बट सगळ्या लोकांना माहिती आहे प्रशासन कोणाचं आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।